2025 मध्ये कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे? सो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला 2025 मध्ये कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे याचं उत्तर मिळेलच. आणि त्यावरून अजून एक चांगली बातमी म्हणजे जे कोणी AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्याच्यासाठी खूप मस्त न्यूज आहे. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. 2025 मध्ये कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे यासाठी आपण थोडं इतिहासात जाऊया. चॅप्टर 1 इतिहासाची वेळ. BSE सेन्सेक्स 1986 मध्ये स्टार्ट झालं होतं आणि जेव्हा स्टार्ट केलं होतं ना तेव्हा सेन्सेक्सचं बेस प्राइस 100 ठेवलं होतं आणि आत्ताच्या डेटमध्ये म्हणजे आत्ताच्या काळात सेन्सेक्सची प्राइस आहे 80 to 85,000. सो 40 वर्षात ऑलमोस्ट 800 गुणा रिटर्न. ह्याचा अर्थ असा झाला की जर तुम्ही 1986 मध्ये 1000 रुपये टाकले असते तर तुमच्या आत्ताच्या काळात 8 लाख झाले असते. 1000चे 8 लाख. आता तुम्ही म्हणाल यार एवढं कसं होऊ शकतं, म्हणजे 800 गुणा तर खूप जास्त आहे, खूप जास्त म्हणजे जास्तच आहे. पण जर तुम्ही याला इयरली कंपाऊंडिंग नुसार बघाल तर तुमचे रिटर्न्स काहीतरी 15-16% अॅन्युअल रिटर्न्स येतील. म्हणजे हे रिटर्न दरवर्षी कसं काय वाढत जात आहे, म्हणजे मार्केट सतत वाढतेच आहे. मार्केटची जी मुवमेंट आहे ना ती GDPच्या अनुसार वाढते. म्हणजे जर GDP जास्त असेल तर मार्केट पण जास्त असेल. म्हणजे जेवढं GDP वाढेल तेवढंच मार्केट सुद्धा वाढेल. जर तुम्ही मागच्या 40 ते 50 वर्षाचा डेटा बघाल तर तुम्हाला कळेल की ॲव्हरेज इंडियाची GDP आहे ती 7 ते 8% वाढत होती आणि त्याच्यावर 6 ते 7% इन्फ्लेशन. तर ह्या दोघांना जर आपण ऍड केलं, ज्याला आपण बाय द वे नॉमिनल GDP असं म्हणतो, तर असं बघायला गेलं तर 15-16% एक फिगर येतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की इंडियाची जी नॉमिनल GDP आहे ना ती 15-16% दरवर्षी वाढते आणि त्याचं आपल्याला मार्केटमध्ये पण रिफ्लेक्ट होतं. हे शॉर्ट पिरियडमध्ये थोडी गडबड होऊ शकते पण लॉंग टर्ममध्ये नेहमीच चांगलं कोरिलेशन दाखवतात. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही इतर देशांचा डेटा उचलून पाहू शकता, तुम्हाला हेच दिसेल. जपानमध्ये असं म्हणतात की स्टॉक मार्केट मागच्या काही वर्षांपासून वाढतच नाहीये. अरे पण तुम्ही ते पण बघा की त्यांचं नॉमिनल GDP सुद्धा वाढत नाहीये. चला आपण इंडियाचाही मागच्या 20 वर्षाचा डेटा पाहूया. बघा 2003-04 मध्ये ना इंडियाची GDP होती 25 लाख करोड. मग 2023-24 मध्ये 325 लाख करोड झाली आहे. म्हणजे 20 वर्षामध्ये भारताची GDP अप्रॉक्सिमेटली 13 गुणा वाढली आहे. आता तुम्ही बघा 2003-04 मध्ये निफ्टी 2000च्या लेवलवर होता. आता 2024 मध्ये निफ्टी 26,000च्या लेवलवर आहे. म्हणजे ऑलमोस्ट त्याचं पण आपण बघू शकतो 13 गुणा ग्रोथ दिसतच आहे. सो ओव्हर अ लॉंग टाइम फ्रेम किंवा डेटा असं मॅच होऊनच जाणार. हे तर आपण मागच्या 20 वर्षामध्ये बोललो. व्हॉट अबाउट द लास्ट 5 इयर्स, म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये आपला डेटा काय होता? म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये स्टॉक मार्केटचे असे दिवस आलेत ना की असं वाटत होतं की कोणीतरी रॉकेटच लावलं त्यांच्या मागे. सो इथे येतो आपला चॅप्टर 2 2019 ते 2024 एरा ऑफ क्रेझी ग्रोथ. मेजॉरिटी इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये आलेत आणि बरेच इन्व्हेस्टर्स 2022 नंतर आलेत. तर ह्या इन्व्हेस्टर्सला असे 25, 30 किंवा 22% रिटर्न्स पाहायला मिळालेत. आणि एवढे रिटर्न्स बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात येतं की यार मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजे कोणी बोलतंय की मार्केट क्रॅश होणार आहे, पार्टी संपली. तर यार हे रिटर्न्स बघून बरेच इन्व्हेस्टर्स बोलतायत की हे सगळे ना इन्फ्लेटेड रिटर्न्स आहेत. एवढं नाही आलं पाहिजे, म्हणजे आता आलेच आहेत तर मार्केट बहुतेक क्रॅश होईल. तर ह्या सगळ्यामध्ये खरं काय आहे? चला तर आपण पाहूया मार्च 2019 ते मार्च 2024 चा डेटा. बाय द वे हा आमचा डेटा नाहीये, हा आम्ही HDFC AMC मधून घेतलाय. जर आपण निफ्टी 50चा मागच्या 5 वर्षाचा डेटा बघितला तर बघा निफ्टी मार्च मध्ये 11,700च्या लेवलवर होता आणि मार्च 2024 मध्ये 22,600च्या लेवलवर. म्हणजे 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट डबल झालंय. म्हणजे असं बघायला गेलो तर 14%चा CAGR. म्हणजे तुम्हाला पण लार्ज कॅपमध्ये ब्रॉडली एवढेच रिटर्न्स मिळाले असतील. पण ऍट द सेम टाइम जर आपण निफ्टी 50 कंपनीजच्या प्रॉफिट्स कडे बघतो तर मार्च 2019 मध्ये ऑल द कंपनीज हॅड कंबाईन्ड प्रॉफिट ऑफ 3.5 लाख करोड आणि मार्च 2024 मध्ये इट वॉज 7.9 लाख करोड. तर प्रॉफिट 2 गुणा जास्त वाढले होते. इनफॅक्ट निफ्टी 50 कंपनीजच्या प्रॉफिट्स मध्ये 17.5% ने CAGR वाढतोय मागच्या 5 वर्षामध्ये. जर आपण निफ्टी 500 कंपनीचा सेम डेटा पाहतो तर आपल्याला दिसतं की बघा निफ्टी 500 जिकडे 17% CAGR ने ग्रो झालंय मागच्या 5 वर्षामध्ये, तिकडे निफ्टी 500 कंपनीजचे प्रॉफिट्स 22% CAGR ने ग्रो झालेत. सो इथे पण आपण बघतोय प्रॉफिट्स मध्ये जास्त ग्रोथ आहे. आणि जर आपण हा डेटा मिड कॅप मध्ये बघितला तर मिड कॅप कंपनीमध्ये CAGR दाखवते 43%. आय एम शुअर की तुमच्या कोणत्याही मिड कॅप फंडने तुम्हाला 43% ने CAGR रिटर्न तर दिलंच नसेल. इनफॅक्ट स्मॉल कॅप कंपनीजचे प्रॉफिट्स पण 27% CAGR ने ग्रो झालेत. स्मॉल कॅप मध्ये हे प्रॉफिट ग्रोथची परफॉर्मन्स रिफ्लेक्ट झाली आहे फंड परफॉर्मन्स मध्ये. सो
यार मागच्या 5 वर्षामध्ये हा बुल रन आहे मार्केटचा आणि ऍक्च्युअलमध्ये म्हणजे हे हवामध्ये नाहीये. ऍक्च्युअलमध्ये जे कंपनीचे प्रॉफिट्स वाढले ते स्टॉक मार्केटमध्ये रिफ्लेक्ट झालेत आणि हे प्रॉफिट्स यामुळे वाढलेत बिकॉज 2011 ते 2020 पर्यंत कॉर्पोरेट प्रॉफिट्स फ्लॅट होते. तर आता ही जी पेंट अप ग्रोथ आहे ना ती आता बाहेर येते. सो बेसिकली कंपनीज आर कॅचिंग अप विथ देअर अंडर परफॉर्मन्सेस. सो ते आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्ससाठी खूप चांगलं आहे. बट ही स्टोरी होती मार्च 2024 पर्यंतची. मार्च 2024 नंतर स्टॉक मार्केटमध्ये काही सीपेज दिसत आहेत. चॅप्टर 3 मार्च 2024 ते डिसेंबर 2024 एरा ऑफ करेक्शन. जो निफ्टी मार्च 2024 मध्ये 22,000च्या रेंजमध्ये होता तो सप्टेंबरमध्ये वाढून 26 वर पोहोचलेला. पण त्याच्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये निफ्टीमध्ये थोडं करेक्शन दिसायला लागलं आणि ॲज ऑफ नाव वाईल शूटिंग दिस व्हिडिओ निफ्टी वॉज 24,500. 26,000 वरून खाली पडून एकदा तरी निफ्टी काहीतरी 23,300 वर आला होता. म्हणजे असं बघायला गेलं तर 10-12% करेक्शन. नॅचरली तेव्हा असं सगळं होतं तेव्हा लोकांच्या डोक्यात येतं यार हे तर सुरुवात आहे पण निफ्टीमध्ये अजून किती करेक्शन येईल. काही लोकांच्या डोक्यात असं पण येतं की यार एक मोठा क्रॅश होऊ शकतो म्हणजे 30-40%. त्यासाठी आपण काहीतरी पास्ट डेटा अनालाइज करूया. मागच्या 35 वर्षामध्ये स्टॉक मार्केटमध्ये 4 मेजर करेक्शन झाले होते जेव्हा मार्केट 30 ते 40% क्रॅश झाला होता. 1992, 2000, 2002 आणि 2020 मध्ये. 1992 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झाला होता तेव्हा मार्केटने असे रिटर्न्स दिले होते. 1 year रिटर्न ऑफ 260%, 3 year रिटर्न ऑफ 520%, 5 year रिटर्न ऑफ 840% आणि 10 year रिटर्न ऑफ 1870%. म्हणजे क्रेझी. 2000 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झाला त्यावेळेस रिटर्न्स असे होते. एका वर्षामध्ये 75%, 3 वर्षामध्ये 64%, 5 वर्षामध्ये 75% आणि 10 वर्षामध्ये 780%. ओ माय गॉड, स्पेशली 10 वर्षाचे रिटर्न्स पहा तुम्ही. आणि जेव्हा 2008 मध्ये मार्केट क्रॅश झाला होता त्यावेळेस पण सेम स्टोरी. इकडे बघा दोन्ही 5 वर्षाचे आणि 10 वर्षाचे रिटर्न्स क्रेझी आहेत. म्हणजे खूप सिमिलर आहेत आणि क्रेझी आहेत. आता जेव्हा आपण 2020चा क्रॅश बघतो तेव्हा स्टोरी वेगळी आहे. असं का? म्हणजे 2020 मध्ये रिटर्न्स खूप नॉर्मल होते. म्हणजे 10 वर्षात रिटर्न्स होते 156%. म्हणजे 156 चांगले आहेत पण क्रेझी नाही आहेत ना. 2008 मध्ये बघा कसे होते ते. म्हणजे आपण बघितलं की प्रिव्हियस क्रॅशेस मध्ये 10 वर्षाचे रिटर्न्स होते 500 ते 1800% आणि त्याच्यासमोर 156 खूप असं आहे. त्यामुळेच 2020 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झाला बस 6 ते 8 महिन्यामध्येच मार्केट पूर्णपणे रिकव्हर झालं. पण कारण की तो क्रॅश एक एक्सटर्नल फॅक्टरमुळे झालेला, कोणत्याही फंडामेंटल फॅक्टरमुळे नव्हता. म्हणजे मार्केट कुठूनही ओव्हर व्हॅल्यूड नव्हती. आता सेम डेटा आपण आजच्या डेटमध्ये बघूया टू गेट अ सेन्स की आपण कुठे आहोत. म्हणजे नेमकं आपण कुठे स्टँड करतोय. यार इथे पण रिटर्न्स नॉर्मल वाटतात. म्हणजे कुठून पण मी असं नाही म्हणू शकत क्रेझी रिटर्न्स आहेत यार, ओव्हर व्हॅल्यूड आहेत. तर यार इथे तुम्हाला दिसतंय की 2024च्या एंडमध्ये मार्केटचं बिल्टअप एवढं काही दिसत नाहीये जेवढं एक मेजर करेक्शन मध्ये नॉर्मली असलं पाहिजे किंवा असतं. देयर इज अ पॉसिबिलिटी की मार्केट मे मूव्ह साइडवेज इन द शॉर्ट टर्म बट एक मोठ्या करेक्शनची प्रोबॅबिलिटी थोडी कमी दिसते. हे जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं की AMFI साठी एक चांगली न्यूज देणार आहे. तर त्याच्यासाठी ही न्यूज आहे की आम्ही एक BKFI कम्युनिटी रन करतोय. म्हणजे फायनान्सची एक मोठी कम्युनिटी ज्याच्यामध्ये 25,000 पेक्षा जास्त लोक मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडच्या रिलेटेड खूप चांगले चांगले डिस्कशन्स होत असतात आणि गोईंग फॉरवर्ड तुम्ही त्या कम्युनिटीला जॉईन करून तुम्ही तुमचे ॲडवाइसेस देऊ शकता आणि त्यांचे ॲडवाइसेस घेऊ शकता. नॉर्मली आम्ही कोणत्याही एजंटला त्यांचे सर्व्हिसेस विकायसाठी अलाउ नाही करत आमच्या कम्युनिटीवर. बट वी आर मेकिंग अ स्पेशल एक्सेप्शन फॉर यू गाईज. जर तुम्ही एक MFD आहात आणि तुम्हाला एक स्पेशल ऑफर हवी तर खाली दिलेल्या गुगल फॉर्म तुम्ही फिल करा आणि फ्रीमध्ये तुम्ही तुमचे सर्व्हिसेस विकू शकता. चला आता बघूया की मार्केट आता कसं दिसतंय. चॅप्टर 4 डिगिंग डीप. ब्रॉडली असं वाटतं की मार्केटमध्ये मेजर करेक्शन तर येणार नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं की मार्केटचे काही सेगमेंट्स चांगले परफॉर्म करतील आणि काही सेगमेंट्स एवढं ग्रेट परफॉर्म करणार नाहीत. तर ह्यासाठी हे पण जाणून घेणं गरजेचं आहे की मार्केटचे जे साईड वे मुवमेंट्स आहेत ते सगळ्याच सेगमेंट्समध्ये व्हॅलिड असतील किंवा एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये जास्त व्हॅलिड असतील, एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये कमी व्हॅलिड असतील. नक्की कसं? तर ब्रॉडली विल कॅटेगराइज द मार्केट इनटू लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. तर आपण बघूया की कोणत्या सेगमेंटमध्ये फ्रॉथ आहे आणि कोणत्या सेगमेंटमध्ये अजूनही व्हॅल्यू दिसते. निफ्टी 500 कंपनीचा मार्केट कॅपचा डेटा. या डेटामध्ये आपल्याला दिसते की 2003 मध्ये लार्ज कॅपचं वेटेज होतं 83%,
मिड कॅपचं होतं 10% आणि स्मॉल कॅपचं होतं 7%. आता 2009 मध्ये ब्रॉडली सिमिलर डेटा होता. स्मॉल कॅपचं जे वेटेज आहे ते 7%वरून 9%वर गेलंय. पण 2024 मध्ये लार्ज कॅपचं वेटेज 80% वरून 62% वर आलंय. मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही 19%वरच आहेत. आणि जेव्हा कॉर्पोरेट प्रॉफिट्स मध्ये वेटेज होतं 75% हून जास्त लार्ज कॅप मध्ये. सो ह्या डेटाला बघून असं वाटतं की लार्ज कॅप मध्ये अजूनही अपॉर्च्युनिटी आहे. पण दोन्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये थोडा फ्रॉथ दिसतोय. पण खरंच स्मॉल कॅप मध्ये फ्रॉथ आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्या परफॉर्मन्सवर मला असं झूम इन करून तुम्हाला समजवावं लागेल. सगळ्यात आधी आपण मीडियन ईव्ही आणि EBITचा डेटा बघतोय, म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू डिवायडेड बाय अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आता हे मेट्रिक कॉमनली यूज होतं टू डिटरमाइन द फायनान्शियल हेल्थ अँड पोटेन्शियल फॉर ग्रोथ आणि टू डिटरमाइन इफ अ सेक्टर इज फेअरली प्राइस्ड ऑर नॉट. आणि ह्याच्यामध्ये जर एक हाय मल्टिपल असेल तर ते इंडिकेट करतं की कंपनी ओव्हर व्हॅल्यू झाली आहे. वेअर जर लो मल्टिपल असेल तर सजेस्ट करतं की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. 2003 मध्ये 5.5च्या मल्टिपलने सुरुवात करून 2008 मध्ये नंबर गेला 21 पर्यंत. 2008 मध्ये मार्केट 40 ते 50% क्रॅश होतं. याच्यामध्ये स्मॉल कॅप ऑलमोस्ट 70% क्रॅश होता. मग हा नंबर गेला 2009 मध्ये 5.4. मग हा नंबर 2009 मध्ये 5.4 ने वाढून 25 पर्यंत पोहोचलेला. आता आपण बघूया की स्मॉल कॅपने कसं परफॉर्म केलंय कम्पेअर्ड टू लार्ज कॅप. हे जर आपण बघितलं 2007-8 मध्ये ऑलमोस्ट 2.6च्या आसपास होता. याच्यानंतर मार्केट क्रॅशच्या नंतर 2009 मध्ये 1.1च्या आसपास पोहोचलाय. मग 2010 मध्ये 1.85च्या आसपास पोहोचलेला. म्हणजे 2010 पासून ते 2016-17 पर्यंत खूप अंडर परफॉर्म केलंय. 2018 मध्ये परत हा नंबर 1.9च्या आसपास आलाय. आता हा नंबर 2च्या आसपास चालतोय, म्हणजे स्लाइटली इन द रेड अलर्ट कॅटेगरी. जर आपण इन्फ्लोचा डेटा बघतो तर 2021 ते 2023 पर्यंत स्मॉल कॅपचं AUM ऑलमोस्ट 3 गुण्याने वाढलंय. म्हणजे 40,000 करोड पासून ते 1.27 लाख करोड. 2024 बद्दल बोलायला गेलं तर ऑलमोस्ट 1 लाख करोडचा इन्फ्लो इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये आलाय. त्याच्यामधून 26,000 करोड स्मॉल कॅप मध्ये आलाय, 14,000 करोड मिड कॅप मध्ये आणि लार्ज कॅप मध्ये 2,000 करोडचा आउटफ्लो आहे. इनफ्लो नाहीये, आउटफ्लो आहे. तर इन्फ्लो वाईज पण आपण बघायला गेलो तर स्मॉल कॅप मध्ये खूप हीट आहे. म्हणजे जर मी पहिल्यांदा बघते तर स्मॉल कॅपचे जे फोलिओज आहेत ना लार्ज कॅप पेक्षा पण जास्त झालेत. तर यार आपण एंटरप्राइज व्हॅल्यूच्या अनुसार बघितला, स्मॉल कॅपची एक रिलेटिव्ह परफॉर्मन्स बघितली आणि आपण स्मॉल कॅपचा इन्फ्लोचा डेटा पण पाहिला. कुठे ना कुठे काही डेटा आपल्याला इंडिकेट करतात की स्मॉल कॅप मध्ये थोडं चॅलेंज आहे. तर सगळे डेटा आपण जर पाहिलेत तर आपल्याला एवढं कळून येत आहे की लार्ज कॅप मध्ये जास्त व्हॅल्यू आहे कम्पेअर टू स्मॉल कॅप अँड मिड कॅप. पण हे प्लीज लक्षात ठेवा की ही व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवली आहे. जर तुम्हाला खरंच इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही कोणत्या ऍडवायझर पासून चांगली एक ऍडवाइस घ्या आणि त्याच्याकडून मग इन्व्हेस्ट करा. आणि जर तुम्ही एक सेबी रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहात तर खाली दिलेल्या गुगल फॉर्मला भरा आणि कम्युनिटी जॉईन करा. तुम्हाला बरेच कस्टमर्स मिळू शकतात. सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी.